Good morning. Let us start solution and containing two component. So that is called as binary solution. In binary solution, so this solution is further classified into three types of solutions. First one is a coarse mixture. Coarse mixture. First one. Second, colloidal solution. Second, colloidal solution. Colloidal solution. And third one, true solution. True solution. So these three types of solution is also according to the classification of binary solution. चला लक्षात येते बघा सगळ्या गोष्टी क्लिअर कट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ओके. सोल्युशनला आपण काय म्हटलं, सोल्युशन इज अ बायनरी मिक्सचर. दोन कंपोनंट पासून तयार होणारं मिक्सचर त्याला आपण सोल्युशन असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सोल्युशनला आपण होमोजिनियस फॉर्म, युनिफॉर्मली मिक्सचर, चेंजिंग देअर प्रॉपर्टीज ऑफ कन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन द मिक्सचर असं पण म्हटलेलं होतं. लक्षात येते का बघा, एक एक मुद्दे मी आठवण करून देतो. होमोजिनियस मिक्सचर आहे. या मिक्सचरमध्ये जे कन्स्टिट्युएंट आहेत ते कन्स्टिट्युएंट युनिफॉर्मली मिक्स झालेले आहेत. त्याचबरोबर जो कंपाऊंड सुद्धा युनिफॉर्मली मिक्स झालेला आहे. आणि या कंपाऊंडनी त्यांच्या प्रॉपर्टीज लूज केलेल्या आहेत. इवन सोल्युशनच्या प्रॉपर्टी लूज होतात. आणि त्याचबरोबर सोल्युशन एका सिंपल मेथडने सहजरित्या सोल्युशनमध्ये असणारे कन्स्टिट्युएंट सिंपल मेथडने सहजरित्या सेपरेट करता येत नाहीत. मग हे बायनरी मिक्सचर तीन प्रकारे क्लासिफाय केलं. त्याला पहिलं म्हटलं कोर्स मिक्सचर, त्याच्यानंतर आहे कोलायडल सोल्युशन आणि त्याच्यानंतर आहे ट्रू सोल्युशन. तर कोर्स मिक्सचर, the size of particle it is a ranges from 10 raised to power minus 4 centimeter. So या सोल्युशन मध्ये इट इज अ कोर्स मिक्सचर इज अ वन टाइप ऑफ सोल्युशन. इट इज अ वन टाइप ऑफ सोल्युशन. लक्षात येते का बघा, कोर्स मिक्सचर इज अ वन टाइप ऑफ सोल्युशन and in that coarse mixture containing solute having size, particle size of the solute is a 10 raised to power minus 4. So there is a large size as relatively the solvent. याची जी साईज आहे, पार्टिकलची साईज काय आहे, दॅट इज अ बिगर साईज. साईज ऑफ द पार्टिकल इज बिगर साईज पार्टिकल. Bigger size particle. So this particle is directly seen by naked eyes. Clear? So that type of solution, it is not a homogeneous mixture, it is a heterogeneous mixture. Coarse solution is a heterogeneous mixture. Okay. Homogeneous mixture means the constituent particles present in the solution is not seen by our naked eyes. And heterogeneous mixture we directly seen by our naked eyes. Example, the soil add in water. This type of mixture, this type of solution is called heterogeneous mixture and that is called as coarse mixture. लक्षात आलं का? सॉइल ॲडेड इन अ वॉटर तर किंवा सॉइल डिसॉल्व्ड इन अ वॉटर या प्रकारच्या मिक्सचरला आपण काय म्हणतो, कोर्स मिक्सचर. मुद्दा लक्षात घ्या. बायनरी दोन कंपोनंटच्या बेसवरती, एक कंपोनंट सोल्यूट आहे, दुसरा कंपोनंट सॉल्व्हंट आहे.
या दोन कंपोनंटच्या बेसवरती सोल्युशनचे पुन्हा 3 प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यापैकी पहिला आहे कोर्स मिक्सर, त्याला आपण सोल्युशन ही म्हणतो. दुसरा आहे कोलायडल सोल्युशन आणि तिसरा आहे ट्रू सोल्युशन. मग कोलायडल सोल्युशन तर कोर्स मिक्सरमध्ये जे पार्टिकल्स आहेत, दोन कन्स्टिट्युएंट लागतात. एक आहे वॉटर, दुसरा आहे सॉइल पार्टिकल. आणि हे सुद्धा एक मिक्सचर आहे, दॅट इज अ हेटरोजिनियस मिक्सचर. हे मिक्सचर कसं आहे? हेट्रोजिनियस, कारण त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट आहेत, सॉइलचे पार्टिकल्स तुम्हाला पाहायला मिळतात, वॉटरचे पार्टिकल्स पाहायला मिळतात, जे तुम्हाला डायरेक्टली डोळ्याने पाहायला मिळतात. म्हणून त्याला आपण सीन बाय नेकेड आईज असं म्हणतो. अँड देअर फॉर दॅट मिक्सचर इज कॉल्ड ॲज हेटरोजिनियस मिक्सचर. ज्या मिक्सचरमध्ये किंवा ज्या सोल्युशनमध्ये, मिक्सचर हे सोल्युशन असतं, ज्या सोल्युशनमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नसतील, तर अशा सोल्युशनला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणजेच सोल्युशन असं म्हणत असतो. चला, क्लिअर आहेत का बघा? सगळं कन्सेप्ट क्लिअर? कोर्स मिक्सचर क्लिअर झालं. आता जाऊयात आपण कोलायडल सोल्युशन. हे सुद्धा कोलायडल सोल्युशन इज ऑल्सो हेटरोजिनियस मिक्सचर. Colloidal solution is also a heterogeneous mixture, and in that case size of particle or size of constituent solute particle having 10 raised to power minus 4 to 10 raised to power minus 7 centimeter. 10 raised to power minus 4 to 10 raised to power minus 7. That means it is a bigger size and it is a smaller size, and the ranges, actual range, it is directly small size to be 10 raised to minus 7 and bigger size is to be 10 raised to minus 4. That size particle, constituent particle present in that type of mixture, that type of solution, therefore that solution is called colloidal solution. Example आहे ferric hydroxide. फेरिक हायड्रॉक्साईड एक्झाम्पल याचं येतं आहे. फेरिक हायड्रॉक्साईड FeOH thrice, FeOH thrice, that is called ferric hydride. Sorry, this one is a example of, which is example of, this is a colloidal mixture or colloidal solution. Even another example of arsenic sulfide, arsenic sulfide, AsSO4, AsSO4, arsenic सल्फाईड. तर या प्रकारचे जे मिक्सचर आहेत, आर्सेनिक सल्फाईड, नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ. आर्सेनिक हॅव्हिंग व्हॅलेन्सी इज 3, so it is a arsenic having valency is 3, AS2SO4 taken thrice. Arsenic sulfide or sulfate, sulfide solution. Arsenic, this is a sulfate solution. Arsenic sulfide is a mixture. Arsenic sulfide, AS2, arsenic, Ar2, arsenic sulfide, AR2S3, arsenic sulfide. So these are the colloidal solution. हे काय आहेत? कोलायडल सोल्युशन आहेत. आता कोलायडल सोल्युशनची रेंज जी आहे, त्याच्यामध्ये जे सोल्यूट पार्टिकल्स आहेत, त्या सोल्यूट पार्टिकलची रेंज आहे 10 raised to power minus 7 to 10 raised to, this is a smaller size and it is a bigger size. This one is a smaller size, ranges from smaller size and it is a ranges from bigger size. म्हणजे एवढे लहान आणि एवढ्यात मोठे या रेंजमध्ये जे काही मॉलिक्युल्स या सोल्युशनमध्ये असतील, ज्या सोल्युशनमध्ये असतील, त्याला आपण कोलायडल सोल्युशन असं म्हणतो. क्लिअर? आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आहे ट्रू सोल्युशन. आणि ट्रू सोल्युशनमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकलचे साईज आहे, पार्टिकल साईज ऑफ द ट्रू सोल्युशन इज टू बी 10 raised to power 8 centimeter. Therefore this solution is homogeneous mixture. Homogeneous mixture. Homogeneous mixture.
आता सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का बघा. आता सिस्टमॅटिकली आपण मांडूयात. जरा काळजीपूर्वक पहा कशाला काय काय म्हणायचं ते तुम्हा सगळ्यांना आठवणीत असेल कोणते कोणते आहेत आणि काय काय आहे. किती सोल्युशन, बायनरी सोल्युशनचे किती टाईप, 3 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन. फर्स्ट वन कोर्स मिक्सचर. पहिला फर्स्ट वन, याला इकडे ठेवू. फर्स्ट वन कोर्स मिक्सचर. Mixture size of particle 10 raised to power minus 4 centimeter and it is a heterogeneous. It is a heterogeneous. Second one colloidal solution. Colloidal solution. Size of particle ranges from 10 raised to power minus 7 to 10 raised to power minus 4 centimeter. It is also heterogeneous mixture. And third one is a true solution. True solution. So that is the particle size ranges from 10 raised to power minus 8. It is a 10 raised to power minus 8. And this one is a homogeneous mixture. Got it? तर अशा प्रकारचे हे सगळे these are cannot be easily separated. These two solutions are easily separated by simple method and this solution containing constituent cannot be easily separated from the simple method. चला इथपर्यंत पोहोचले का बघा. सोल्युशन कळलं. सोल्युशन इज अ homogeneous mixture of two or more non-reacting substances within a certain limit is called solution. Solution depending upon or number of constituents present in the solution. According to the number of constituents, solution are classified into 3 types: binary solution, ternary solution and quaternary solution. And we see in this chapter we will learn the binary solution. So binary solution containing two constituents, one is a solute, another one is a solvent. And who is solute? The constituent present in the solution is a small quantity, that is called as solute, and the constituent which is present in the solution, that is a large quantity, therefore that is called as solvent. So according to these concept, that is called as binary solution, and binary solution is further classified into these 3 type of mixture or these 3 type of solution. First one is a coarse mixture, another one is a colloidal solution, and third one is a true solution. Coarse mixture containing solute particle, it is a binary mixture containing solute particle 10 raised to power minus 4 centimeter. It is seen by naked eyes, so therefore that is a heterogeneous mixture. So next one, colloidal solution. Colloidal solution containing one is a solute, another one is a solvent. Solvent having particle size ranges from 10 raised to power minus 7 to 10 raised to power minus 4 centimeter, and therefore we see this particle with the help of our naked eyes, so that is called as heterogeneous mixture. And the last one is a true solution. It consists of solute having particle size is 10 raised to minus 8. It is very small particle size, we cannot see on our naked eyes, so therefore that is a homogeneous mixture. And homogeneous mixture containing constituent cannot be easily separated by any means. Okay, example of this one. याचं एक्झाम्पल काय तर एक्झाम्पल आपण याचे मांडू. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी मांडू. एक्झाम्पल ऑफ फर्स्ट वन इज अ सॉइल dissolved in water. Second one, ferrous sulfide. What is that? Ferrous sulfide or ferrous sulfate, whatever it may be. What is the example? काय फेरस सल्फाइड का आर्सेनिक सल्फाइड, फेरिक हाइड्रोक्साइड, so that is. And third one is a sugar. Next one is sugar dissolved in water. Sugar
dissolved in water. चला ओके. Coarse mixture, colloidal solution, true solution, a range of the particle size. So according to the particle size, it is a homogeneous, heterogeneous, and these are the example of every one. Example पहिल्यासाठी, example second साठी, example third साठी. So these are the examples of different solutions. चला पोचले का इथपर्यंत. आता आपल्याला जायचं आहे आणखीन एक कन्सेप्ट आहे. अकॉर्डिंग टू द बायनरी सोल्युशन, इफ इट इज अ सोल्यूट इज टू बी सॉलिड, solute is to be liquid, and solute is to be gaseous. According to that concept, solution, binary solution are of 9 types. 9 types of binary solutions. One solute and one solvent. According to that condition, we see the binary solution in 9 types. 9 types of binary solution we have seen in this topic. So we are going to that one. First one, type of solution. Here is type of solution. Next one is a solute. Next one is a solute. Then solvent and example. या ठिकाणी example. ओके. आता टाइप्स ऑफ सोल्युशन मध्ये काय काय येते याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. टाइप ऑफ सोल्युशन मध्ये जर सोल्यूट हा सॉलिड असेल, सोल्यूट हा सॉलिड असेल, लिक्विड असेल आणि गॅसियस असेल, आणि सॉल्व्हेंट ऑलवेज सॉलिड असेल. सोल्यूट काय आहे? सॉलिड. सोल्यूट काय आहे? लिक्विड. आणि सोल्यूट काय आहे? गॅसियस. बट सॉल्व्हेंट इज ऑलवेज सॉलिड. Solvent is always solid. It is a solid. It is a solid. Clear? Solute is solid. Solute is solid, liquid, or gaseous. So these are the types of binary solution. In that case, आपण लास्ट लेक्चरलाही असं पाहिलेलं होतं, जो सॉल्व्हंट असतो जनरली सोल्युशन having state is to be the state of solvent. सोल्युशनचा स्टेट काय असतो? सोल्युशनचा स्टेट हा सॉल्व्हंटचा जो स्टेट असतो तोच स्टेट सोल्युशनचा असतो. या ठिकाणी आता हे कुठल्या प्रकारचे सोल्युशन झाले? हे झाले सॉलिड सोल्युशन. या ठिकाणी लिहू का मग? इट इज अ सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशन. सॉलिड solution. Why we say it is a solid solution? Because in that solution, solid is a solvent and 3 different types of solute are there. Therefore, these type of solvent is available there, and state of solvent is same as the state of solution. So, therefore, that type of solution is called solid in solid. First one, solid in solid. Second one, liquid in solid. And third one, gas in solid. gas in solid. मुद्दा लक्षात घ्या थोडंसं काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो. काय आहे सोल्युशन म्हणजे? नेमकं काय? 2 कंपोनंट्स असतात, पैकी एक कंपोनंट सोल्यूट असतो, दुसरा कंपोनंट सॉल्व्हंट असतो. आणि जनरली जो सॉल्व्हंटचा स्टेट असतो तोच स्टेट सोल्युशनचा असतो. जर सॉल्व्हंट सॉलिड असेल तर सोल्युशन सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असतं. सॉल्व्हंट जर लिक्विड असेल तर सोल्युशन सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये असतं. आणि सॉल्व्हंट जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर सोल्युशन सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये असतं. अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ सॉल्व्हंट वी आयडेंटिफाय द सोल्युशन. सॉल्व्हंटच्या नेचरवरून आपण सोल्युशनचं नेचर आयडेंटिफाय करू शकतो. जर सॉल्व्हंट सॉलिड असेल, त्याच्यामध्ये सोल्यूट सॉलिड, लिक्विड, गॅसियस कुठलंही असू द्या, सोल्युशन ऑलवेज सॉलिड स्टेटमध्ये असतं. आलं लक्षात? आता याचं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं आहे. बघा,
सॉलिड इन सॉलिड, या सॉलिडमध्ये सॉलिड बघा, सॉलिड सोल्यूट आहे, सॉलिड सॉल्व्हंट आहे, सॉलिड सोल्यूट सॉलिड सॉल्व्हंटमध्ये ॲड केलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल, काय देता येईल एक्झाम्पल, तर होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, ॲलॉईज. ॲलॉईज, ॲलॉईज काय आहेत माहिती आहे ना, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स कंबाईन टू फॉर्म. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲलॉईज. हे एक्झाम्पल जरी असलं तर कॉपर इन अ झिंक, त्याला आपण ब्रास म्हणतो. ब्रास इज एक्झाम्पल ऑफ कॉपर अँड झिंक. पहिलं एक्झाम्पल आलं बघा. कुठल्या प्रकारचे सोल्युशन्स आहेत, 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन्स. प्रत्येक वेळेस पहा काळजीपूर्वक. सोल्युशन म्हणजे माहिती झालं, सोल्यूट काय आहे, सोल्युशन म्हणजे काय आहे हे कळलं. सोल्युशन किती प्रकारचे, 3 प्रकारचे, बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी. बायनरी सोल्युशनचं टाइप्स आपण पाहिले. बायनरी सोल्युशनमध्ये एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट असतो, त्याला बायनरी बनायचं. अकॉर्डिंग टू 1 सोल्यूट अँड 1 सॉल्व्हंट, सोल्युशन इज बेसिकली क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज अ कोर्स मिक्सचर, अनादर वन इज अ कोलायडल सोल्युशन, थर्ड वन इज अ ट्रू सोल्युशन. त्याचं क्लासिफिकेशन केलं. आणि आणखीन त्याचबरोबर आणखीन बायनरी मिक्सचरनुसार सोल्युशनचे 9 प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. 9 टाइप्स ऑफ सोल्युशन वी हॅव सी अकॉर्डिंग टू द 3 आर सॉलिड सोल्युशन, 3 आर लिक्विड सोल्युशन अँड 3 आर गॅसियस सोल्युशन. 3 आर सॉलिड, दॅट मीन्स सॉल्व्हंट इज अ सॉलिड. जे सोल्युशन सॉलिड आहेत याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा सॉल्व्हंट सॉलिड आहे. एखादं सोल्युशन लिक्विड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. एखादा सोल्युशन गॅसेसमध्ये आहे, सॉल्व्हंट गॅसेस आहे. मग अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट पार्टिकल्स and majority solution is, nature of solution is depends upon solvent particles. So nature of solvent is a solid, therefore that solution is called as solid solution. पहिलं एक्झाम्पल बघितलं सॉलिड इन सॉलिडचं. सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल ॲलॉईज. ॲलॉईज म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मिक्सचर असतात, त्याला म्हणायचं ॲलॉईज. आता बघायचं आपल्याला लिक्विड इन सॉलिड, बरोबर ना. सेकंड, लिक्विड इन सॉलिड. आता लिक्विड काय आहे, मर्क्युरी इन झिंक किंवा मर्क्युरी इन गोल्ड. मर्क्युरी Hg इन झिंक और Hg इन गोल्ड, Au. क्लियर. मर्क्युरी इज अ लिक्विड स्टेट, झिंक इज अ सॉलिड स्टेट. त्याच्यापासून तयार होणारं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण कुठलं म्हणायचं, सॉलिड सोल्युशन. आणि तिसरं एक्झाम्पल आहे, तिसरं एक्झाम्पल काय आहे, गॅसियस इन सॉलिड. तर या गॅसियस इन सॉलिडमध्ये आपण कॅटॅलॅटिक रिडक्शनचा कन्सेप्ट कदाचित आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही. कॅटॅलॅटिक रिडक्शन, त्या ठिकाणी आपण मेटल यूज करतो आणि मेटलमुळं हायड्रोजन त्या रिॲक्शनमध्ये ॲड होतो. सो इट इज अ कॅटॅलॅटिक रिडक्शन मेथड. ॲडिशन ऑफ हायड्रोजन, इथं लिहितो ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन कॅटॅलॅटिक रिडक्शन मेथड. कॅटॅलिटिक रिडक्शन मेथड. क्लिअर. म्हणजे मेटल हा कॅटॅलिस्ट यूज करून, मेटल्स हा कॅटॅलिस्ट यूज करतो, कारण त्या कॅटॅलिस्ट वापरल्यामुळं जो कुठला कॅटॅलिस्ट आहे, निकेल आहे, प्लॅटिनम आहे, पॅलाडियम आहे, यापैकी कुठलाही कॅटॅलिस्ट जेव्हा यूज करतो, यूज केल्यानंतर तो कॅटॅलिस्ट असल्यामुळं हायड्रोजन गॅसचं त्या सोल्युशनमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं. लक्षात आलं का बघा. म्हणजे या ठिकाणी हा जर समजा कॅटॅलिस्ट वापरला, निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलाडियम, हा जर एखाद्या रिॲक्शनमध्ये यूज केला, हे दोघं वापरल्यामुळं या ठिकाणी हायड्रोजन गॅस त्या सोल्युशनमध्ये डायरेक्टली ॲड होतो. सो हू इज अ सोल्यूट, हायड्रोजन इज अ सोल्यूट. हू इज अ सॉल्व्हंट, nickel or platinum or palladium is a solvent. So addition of hydrogen in catalytic reduction method. So these are the 3 types of solutions.
सगळ्यांना कळलंय का बघा? दीज आर द 3 टाइप्स ऑफ व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन? सॉलिड सोल्युशन. ओके, सॉलिड सोल्युशन. आता बघायचं आपल्याला लिक्विड सोल्युशन. लिक्विड सोल्युशन मुद्दा लक्षात घ्या सगळ्यांनी काळजीपूर्वक. ज्याचा सॉल्व्हंट ज्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट सॉलिड असतो ते सोल्युशन सॉलिड. मग सॉलिड कोणता असू द्या, सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या, गॅसेस असू द्या. लक्षात आलं? चला ओके. याच्यामध्ये 3 टाइप्स. लिक्विड काय? सॉल्व्हंट. कारण सोल्युशन कसं आहे? लिक्विड सोल्युशन आहे. म्हणजे आता लिक्विड कसं झालं, म्हणजे सॉल्व्हंट कसं झाला? लिक्विड. सॉल्व्हंट, लिक्विड. त्याच्यानंतर 3 प्रकारचे बघायचे, सॉल्व्हंट, लिक्विड अँड सॉल्व्हंट, लिक्विड. राईट. आता इकडं सोल्यूट ॲड करायचे. त्याच्यामध्ये सोल्यूट कसं ॲड करणार? सॉलिड सोल्यूट, त्याच्यानंतर लिक्विड सोल्यूट आणि त्याच्यानंतर गॅसियस सोल्यूट. ओके, अकॉर्डिंग टू द सॉलिड इन सॉलिड. मग इकडे आपण लिहू सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड, त्याच्यानंतर लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, and third one is a gas in liquid. गॅस इन लिक्विड. मुद्दे लक्षात येतात का बघा काळजीपूर्वक सगळ्यांनी? आता कुठल्या प्रकारचं सोल्युशन पाहत आहोत आपण कुठल्या प्रकारचं सोल्युशन पाहतो? लिक्विड सोल्युशन. लिक्विड सोल्युशन म्हटल्यानंतर सॉल्व्हंट कसा असतो? लिक्विड असतो. सॉलिड सोल्युशन म्हटल्यानंतर सॉल्व्हंट कसा असतो? सॉलिड असतो. आणि मग बाकीचे सॉलिड इन सॉलिड एक मिक्सर, एक सोल्युशन, लिक्विड इन लिक्विड दुसरं, आणि गॅस इन लिक्विड आहे तिसरं. आता याचं एक्झाम्पल, सॉलिड इन लिक्विड, शुगर इन वॉटर, बरोबर ना? शुगर इन वॉटर किंवा सॉल्ट इन वॉटर. इथं लिहू आपण सॉल्ट इन वॉटर. ओके, सॉल्ट इन वॉटर. बघा सॉल्ट कसा आहे? सॉलिड आहे. वॉटर कसं आहे? लिक्विड आहे. सॉल्ट इन वॉटर होमोजिनियस मिक्सचर. दुसरं आहे अल्कोहोल इन वॉटर, अल्कोहोल इन वॉटर. क्लिअर? अल्कोहोल इन वॉटर. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड इन एरिएटेड ड्रिंक, कार्बन डायऑक्साइड इन एरिएटेड ड्रिंक्स. बरोबर आहे का? कार्बन डायऑक्साइड इन एरिएटेड ड्रिंक्स. आता कार्बन डायऑक्साइड एरिएटेड ड्रिंक्स याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. बघा सॉलिड सोल्यूट, लिक्विड सॉल्व्हंट, सॉलिड इन लिक्विड. हा सॉलिड सॉल्ट सॉलिड आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व केला. जो कुठला सॉलिड तुम्ही वॉटरमध्ये किंवा मिल्कमध्ये आणखीन वेगवेगळ्या कन्स्टिट्युएंटच्या ठिकाणी जर तुम्ही डिझॉल्व करणार असाल तर सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, अल्कोहोल इन वॉटर. आता तुम्हाला माहिती असेल हल्ली कोरोनाचा पिरियड आहे, जेव्हा पहिला दुसरा तिसरा काहीतरी लॉकडाऊन संपल्या महाराष्ट्र सरकारने दारूची दुकानं ओपन केली आणि ओपन केल्यानंतर लोक लाईननी थांबून वाईन विकत घेत होती. बऱ्याच जणांनी खूप सारी वाईन विकत घेतली आणि त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला खूप सारा टॅक्स पण मिळतो. ती गोष्ट वेगळी जरी असली तर पिणारे व्यक्ती त्या दारूमध्ये पाणी टाकून पितात. म्हणजे अल्कोहोल पाण्यात टाकून पिणे म्हणजे अल्कोहोल लिक्विड आहे, पाणी पण लिक्विड आहे, लिक्विड इन लिक्विड. त्याचबरोबर तुम्ही कोल्ड्रिंक्स पिता, थम्सअप. बेसिकली थम्सअपला तुम्ही शेक करा, शेक केल्यानंतर त्याचं झाकण ताडकन उडून जातं, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. कशात डिझॉल्व केला आहे? त्या मिक्सरमध्ये डिझॉल्व केला आहे. कार्बन डायऑक्साईड इन एरिएटेड ड्रिंक्स. तर हे काय एक्झाम्पल झालं? कुठलं एक्झाम्पल झालं हे? गॅस इन कार्बन डायऑक्साईड कुठल्या स्टेटमध्ये? गॅसियस स्टेटमध्ये. आणि लिक्विड काय आहे? एरिएटेड ड्रिंक्स, गॅस इन लिक्विड. तर अशा प्रकारचे हे एक्झाम्पल आपण बघितलेत. आता शेवटचा आहे गॅसियस सोल्युशन. आता या गॅसियस सोल्युशनमध्ये काय असायला पाहिजे? गॅसियस सोल्युशनमध्ये काय असायला पाहिजे? सॉल्व्हंट काय असायला पाहिजे? सॉल्व्हंट हा गॅसियस असायला पाहिजे. सॉल्व्हंट कसा असायला पाहिजे? गॅसियस असायला पाहिजे. इकडे लिहू आपण एक्झाम्पल. ओके, एक जॅम्पल, दोन जॅम्पल. तसं
एक्झाम्पल आहे. आता सोल्यूट कसा आहे, सोल्यूट कसा आहे, सॉलिड आहे सोल्यूट, लिक्विड आहे सोल्यूट, गॅसियस आहे सोल्यूट. तर सॉल्व्हंट कसा आहे, सॉल्व्हंट ऑलवेज गॅसियस, सॉल्व्हंट गॅसियस, सॉल्व्हंट गॅसियस, सॉल्व्हंट गॅसियस. त्याच्यामुळं आपण या सोल्युशनला, आता सॉल्व्हंट कुठल्या स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये सॉल्व्हंट असल्यामुळं सोल्युशन कुठल्या स्टेटमध्ये येतं, गॅसियस सोल्युशन झाले. सॉलिड सोल्युशन झाले, लिक्विड सोल्युशन झाले, गॅसियस सोल्युशन झाले. मुद्दा परत एक वेळेस बघा, सोल्युशन कशावरती डिपेंड असतं, सॉल्व्हंटची स्टेट कुठली आहे त्यावरती सोल्युशन डिपेंड्स असतं. सॉल्व्हंट जर सॉलिड असेल, सॉल्व्हंट जर सॉलिड असेल तर सोल्युशन सॉलिड, सॉल्व्हंट जर लिक्विड असेल तर सोल्युशन लिक्विड, सॉल्व्हंट जर गॅसियस असेल तर सोल्युशन गॅसियस. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सॉलिड इन गॅस, सॉलिड इन गॅस, लिक्विड इन गॅस आणि गॅस इन गॅस. हे तीन प्रकारचे सोल्युशन आता आपण पाहणार आहोत. सॉलिड इन गॅसमध्ये एक्झाम्पल येतं सब्लिमेशन ऑफ सॉलिड, कॅम्फर इन गॅस, sublimation of solid, just like a naphthalene ball, sublimation, sublimation of naphthalene ball, naphthalene ball, got it. naphthalene ball मध्ये जे कन्स्टिट्युएंट आहेत ते सॉलिड आहेत. सॉलिड इन गॅस, सॉलिड हे गॅसमध्ये डिझॉल्व झालेत. आणि काय होतं, जेव्हा नेप्थॅलिन बॉलचं इव्हापरेशन होतं, इव्हन कॅम्फरचं इव्हापरेशन होतं, तर तेव्हा ते गॅसेस लिबरेट होऊन जातात. आता दुसरा मुद्दा काय आहे, लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस, वॉटर वेपर इन एअर, वॉटर वेपर इन एअर, क्लिअर, क्लिअर. आणि गॅस इन गॅसमध्ये एक्झाम्पल काय तर नंबर ऑफ गॅसेस इन एअर, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन गॅसेस इन एअर, ऑक्सिजन इन एअर. एअर काय आहे, एअर काय आहे, सॉल्व्हंट, ऑक्सिजन सोल्यूट. आता वॉटर वेपरमध्ये वेपर काय आहे, सोल्यूट, वॉटर काय आहे, सॉरी वेपर काय आहे, सोल्यूट आहे. आणि वॉटर काय आहे, वेपर काय आहे, सॉरी वेपर काय आहे, सॉल्व्हंट आहे. वॉटर काय आहे, सोल्यूट आहे. सब्लिमेशनमध्ये या ठिकाणी नॅफ्थॅलिन बॉलमध्ये सॉलिड जो दिसतोय तो सॉलिड काय आहे, तो सोल्यूट आहे. आणि जेव्हा गॅसेस बाहेर पडतात ते काय आहे, सॉल्व्हंट आहे. सो दीज आर द 9 टाइप्स ऑफ सोल्युशन वी हॅव ऑब्झर्व हिअर, वी हॅव ऑब्झर्व हिअर. चला बघा, सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा, सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहिलं का, नक्की काही शंका आहे का, पहा रे बाबांनो, काही शंका आहे का, सिस्टमॅटिकली पहा. चला आता मी तुम्हाला 3 प्रकारचे, पहिलं सॉलिड सोल्युशन, सॉलिड सोल्युशनमध्ये सॉलिड इन सॉलिड, सॉलिड सोल्युशनमध्ये सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि गॅस इन सॉलिड, हे 3 टाइप्स ऑफ सोल्युशन झाले. कशाचे 3 टाइप्स ऑफ सोल्युशन, कशाचे झाले, बोलो कशाचे झाले 3 टाइप्स ऑफ सोल्युशन, सॉलिड टाइप ऑफ सोल्युशनचे 3 सोल्युशन झाले. सॉलिड सोल्युशनमध्ये 3, सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड, गॅस इन सॉलिड. ऑल these 3 आर सॉलिड सोल्युशन. Then liquid solution, solid in liquid, liquid in liquid, gas in liquid. These 3 are the liquid solution. Then solid in gas, liquid in gas and gas in gas. These 3 are the gaseous solutions and they are the examples of different types. So these are the 9 types of solution. Solid solution are 3, liquid solution 3 and gaseous solution 3 with their एक्झाम्पल. सर अशा प्रकारचे हे सगळे एक्झाम्पल आता आपण पाहत आहोत. चला ओके, पुढे आले का सगळे, काय अडचण आहे का बघा, सिस्टमॅटिकली पहा, अडचण आहे काही, सिस्टमॅटिकली पहा विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण आहे का, काही अडचण आहे. ओके चला आता आपण पुढे जाऊया, थोडंसं नेक्स्ट कन्सेप्टकडे आपण जाऊया, थोडंसं पहा. आले इथेपर्यंत सगळे, ओके, कोई शंका आहे, चला पुढे जाऊया.
नेक्स्ट पॉईंटकडे जाण्या अगोदर आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट पॉईंटकडे जाण्या अगोदर परत एक वेळेस म्हणायचं बघा 9 टाइप्स ऑफ सोल्युशन. पहिला सोल्युशन सॉलिड इन सॉलिड. दुसरा टाइप ऑफ सोल्युशन लिक्विड इन सॉलिड. तिसरा टाइप ऑफ सोल्युशन गॅस इन सॉलिड. हे 3 कुठले सोल्युशन? सॉलिड सोल्युशन. नेक्स्ट वन नंबर किती? 4. सॉलिड इन लिक्विड पहिला, लिक्विड इन लिक्विड दुसरा, गॅस इन लिक्विड तिसरा. हे 3 कुठले? लिक्विड सोल्युशन. आणि नेक्स्ट वन अँड लास्ट गॅसियस सोल्युशन. सॉलिड इन गॅस पहिला, लिक्विड इन गॅस दुसरा, गॅस इन गॅस तिसरा. तर अशा प्रकारचे हे सगळे सोल्युशन्स आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन कारण का एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये how much amount of solute and how much amount of solvent. So there is a amount of solute and amount of solvent. So new concept is to be generated. एखाद्या सोल्युशन मध्ये किती प्रमाणात सोल्यूट आहे आणि किती प्रमाणात सॉल्व्हंट आहे या बेसवरती एक नवीन टर्म तयार झाली. त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कॉन्सन्ट्रेशन टर्म. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बेसिकली काय? कॉन्सन्ट्रेशन amount of solute dissolved in a specific amount of solvent is called concentration. Amount of solute is dissolved in specific amount of किंवा a liter of water. In a liter of solvent is called concentration. म्हणजे एखादा अमाऊंट ऑफ सोल्यूट किंवा एखादा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एखादा अमाऊंट ऑफ सोल्यूट किंवा एखादा अमाऊंट ऑफ सबस्टन्स एखाद्या सॉल्व्हंटमध्ये किंवा 1 लिटर सॉल्व्हंटमध्ये, LIT लिहिलंय, लिटर इज देअर, 1 लिटर सॉल्व्हंटमध्ये डिसॉल्व्ह करणे म्हणजे ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन असतं. एक स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन असतं जे तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं. known concentration of the solution is called as standard solution. स्टँडर्ड सोल्युशन असतं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. अशा सोल्युशनला स्टँडर्ड सोल्युशन असं म्हणायचं. स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन किंवा स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे ज्या सोल्युशनचं, कारण कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहे, नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज कॉल्ड स्टँडर्ड सोल्युशन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी माहिती आहे. आता कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार तुम्ही? अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ लिटर ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. कारण नंबर ऑफ टर्म्सनुसार कोणती टर्म्स कमी आहे किंवा कोणती टर्म्स जास्त आहे. मग आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन 2 कन्सेप्टशी रिलेटेड येतं. एक आहे व्हॉल्यूम रिलेटेड. कॉन्सन्ट्रेशनचं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. कॉन्सन्ट्रेशनचं क्लासिफिकेशन एक आहे व्हॉल्यूम रिलेटेड आणि दुसरं आहे मास रिलेटेड. व्हॉल्यूम रिलेटेड आणि दुसरं आहे मास रिलेटेड. लक्षात येते का? कॉन्सन्ट्रेशन 2 प्रकारच्या टर्म्स. एक व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्स येते कॉन्सन्ट्रेशनची आणि दुसरी येते मास रिलेशनची. तर व्हॉल्यूम रिलेटेड टर्म ही टेम्परेचरवरती डिपेंड्स असते. कारण टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर व्हॉल्यूम रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म्सवरती टेम्परेचरचा इफेक्ट होतो. सो देअरफॉर these terms are volume related terms. It is completely depends upon temperature. Volume related terms कशावरती डिपेंड्स आहेत? It depends upon temperature. याच्यावरती लिहितो depends on temperature. Depends upon temperature. And mass related terms independent on temperature. Independent on टेम्परेचर. लक्षात आलं का? बघा व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्स, कारण का
टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम इन्क्रीज किंवा व्हॉल्यूम एक्सपांड होतं, टेम्परेचर डिक्रीज झालं तर व्हॉल्यूम कंप्रेस होतं. तर त्या कंडिशनशी रिलेटेड, so volume is related to the temperature, temperature increases, that means temperature is affected by volume. So according to the volume related terms, volume related terms कुठल्या कुठल्या येतात ते आपल्याला पाहायचं आहे, आणि मास रिलेटेड टर्म्स कुठल्या कुठल्या येतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहिलं येतं पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम त्यालाच म्हणायचं व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज. त्याचबरोबर पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. लक्षात आलं? पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. त्याच्यानंतर येतं नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इट इज रिलेटेड टू द व्हॉल्यूम. त्याच्यानंतर मोलॅरिटी. मोलॅरिटी. सो ऑल दीज टर्म्स आर व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्स. दीज आर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. आले इथपर्यंत? त्याच्यानंतर ज्या टेम्परेचर डिपेंड नाहीत म्हणजेच मास रिलेटेड आहेत. आता मास रिलेटेड याच्यामध्ये काय येतं बघा. बेसिकली याच्यामध्ये जर पाहिलं, ज्याच्या डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम आहे, म्हणजे एखादा सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये, म्हणजे सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे, लिक्विड सॉल्व्हंटमध्ये जर डिझॉल्व्ह करत असाल, एखादा सोल्यूट लिक्विड सॉल्व्हंटमध्ये जर तुम्ही डिझॉल्व्ह करत असाल तर तो सोल्यूट याच्यामध्ये लिक्विड सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करत असाल तर हे व्हॉल्यूम रिलेटेड येतं. आणि मग दुसरं आहे या ठिकाणी पर्सेंटेज वेट बाय वेट. त्याचबरोबर पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय वेट. आलं इथंपर्यंत? त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन. त्याच्यानंतर इथं मोलॅलिटी. मोलॅलिटी and parts per million. Parts per million, ppm. So these are the temperature independent terms, weight by weight and volume by weight. It is a volume by volume, weight by volume. This was in the mole fraction, molality and parts per million. So these are the concentration related terms. It is a depends upon temperature and independent on टेम्परेचर. आता या कॉन्सन्ट्रेशन टर्मचं आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल पाहायचं आहे. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.